अभिनेते, एक उत्कृष्ट कलाकार, एक उत्कृष्ट असे हास्य कलाकार विजय पाटकर सरांनी भेट दिली आहे. तर कसं वाटतंय नेमकं ठाण्यातल्या संकल्प नवरात्राला भेट देऊन? हा संकल्प आहे तो आपल्या सर्वांचे लाडके आमदार रवींद्र फाटक यांचा संकल्प आहे की 10 दिवस त्या प्रेक्षकांना किंवा देवीचे सगळे भक्तांना, गरबा प्रेमींना, नृत्य प्रेमींना 10 दिवस सुखात ठेवायचं. आज 10 दिवस ही सगळी मंडळी सुखात आहे, सगळी दुःख विसरून हे इकडे एन्जॉय करतात. आणि हे फक्त आणि फक्त होते हा संकल्प केल्यामुळे, फक्त आमचे लाडके आमदार रवींद्र फाटक यांनी केल्यामुळे या गोष्टी होत आहेत. आता मी जे बोलतोय ते मला ऐकू येत नाहीये. माझ्याकडे जवळ 25 ते 30 हजार ते नृत्य करतायत, एन्जॉय करतायत. असंच आयुष्यभर आम्हाला मातेच्या चरणी माझी हीच इच्छा आहे, प्रार्थना आहे की आमच्या सगळ्यांना सुखी ठेव, असंच आनंदात ठेव. ही देवीच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. आणि रवींद्र फाटक सर खूप खूप तुमचा आभारी आहे, खूप खूप तुमचा आभारी आहे. तर तुमच्या काय नेमक्या आठवणी आहेत गरब्याच्या, नवरात्र उत्सवाच्या? आम्ही राहायचो 40 हिंदी बाजारात. त्यावेळी आम्ही गल्ली बुळत फिरायचो, अर्धा तास तिकडे अर्धा तास तिकडे. तर आमच्याकडे गरबा व्हायचा. मग कालांतराने आमच्याकडे सुद्धा गरबा चालू झाला. मी राहायचो भेंडी बाजारात, त्या मुसलमान एरिया. तिथला 2 नंबर आणि 3 नंबर 40च्या मध्ये मोठं पटांगण होतं. तिथे आम्ही गरबा खेळायचो आणि मजा करायचो. नाचायला कोणाला आवडत नाही, प्रत्येक नाचायला आवडतं, एन्जॉय करायला आवडतं. ज्यांना नाचता येत नाही ते सुद्धा नाचतायत. म्हणजे मला पहिल्या दिवशी आणि 10व्या दिवशी ही बोटं डबल काट्याचे न नाचायचे, न नाचणारे म्हणजे मारायचे. तर अशी बोटं जायची आमची आणि 2 ते 3 बोटं सुटली दिसायची. पण ती आवड होती, मजा होती आणि एक मस्ती होती. आता ते सर्व दिवस आठवतात का? कारण आता एक तुम्ही कलाकार झालेले आहात, सर्व समाजामध्ये मिसळता येत नाही. आता ते सर्व दिवस आठवतात का? अरे आठवणार ते विसरू शकत नाही गोष्टी. पर्यंत विसरू शकत नाही. कारण शेवटच्या दिवशी मी अजून नाचतोय, मी अजून एन्जॉय करतो. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आठवत आहेत की आम्ही काय काय एन्जॉय करायचो. आता खरंच तसं आलो, 5-10 मिनिटं नाचलो किंवा सिनेमात नाचलो, एवढंच करता येतं. पण असे अजूनही कधी आला मूड, मी तासभर सहज नाचू शकतो. आपण पाहिलं तर विजय पाटकर जे आहेत त्यांना देखील त्यांच्या बालपणीच्या आठवणी याच संकल्प त्यांच्या नवरात्र उत्सवामध्ये येऊन घेण्यात आलेल्या आहेत. कॅमेरामॅन निकेशसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.